आपल्या घरात काय कालवण होणार आहे हे सासूपेक्षा अगोदर येई नीला जास्त कळत. सासूला तर शिजल्यावर माहीत झालं, पण काय शिजायचंय हे शिजवणाऱ्याच्या आईला अगोदर माहित असतं. आपल्या घरात काय कालवण होणार आहे हे सासूपेक्षा. तुम्ही नवऱ्यावर किती प्रेम करा, नवरा आहे तो केलंच पाहिजे, पण रस्त्यानं नाही. अरे मोटरसायकलवर जोडपं चालावा आणि आपण पुढून यावा, पावत नाही पावत. आपल्याला वाटतं कुठून आलो बा आपण, म्हणजे जनावर लय बरी हो. कोण गाडी चालित हेच कळत नाही. पुढच्याचा जीव चालला गेअर टाकू टाकू, त्याला पेट्रोलला पैसे नाही, मागचं त्याच्या मांडी वाटत, गळ्यात हात घालतं पुढं मुंडकं गाडीत. जस काय पुढच्याला सांगत राईट लेफ्ट स्पीड ब्रेकर पलटी. तुम्ही नवऱ्यावर किती प्रेम करा, नवरा आहे तो केलंच पाहिजे, पण रस्त्यानं नाही. अरे मोटरसायकलवर जोडपं चालावा आणि आपण पुढून यावा, पावत नाही पावत. आपल्याला वाटतं कुठून आलो बा आपण, म्हणजे जनावर लय बरी हो. कोण गाडी चालित हेच कळत नाही. पुढच्याचा जीव चालला गेअर टाकू टाकू, त्याला पेट्रोलला पैसे नाही, मागचं त्याच्या मांडी वाटत. 6,000 रुपयाचं रोप घेतलं कांद्याचं, 3,000च्या बाया घेतल्या रोजानं. बायाने रोप उपटून वाफ्यावर ठेवलं आणि ह्या नालायकाला मोटर चालू करायला लावलं. मोटर होती नदीला, ती खोक्याजवळ गेलं आणि फोन आला, तसंच वाफ्यात आलं. ते पाणी कुठे बाया तर बसेल. परत गेलं तर लाईट गेली, भरून दिले ना बायाचे पैसे त्याला. पागल झाली माणसं. 6,000 रुपयाचं रोप घेतलं कांद्याचं, 3,000च्या बाया घेतल्या रोजानं. बायाने रोप उपटून वाफ्यावर ठेवलं आणि ह्या नालायकाला मोटर चालू करायला लावलं. मोटर होती नदीला, ती खोक्याजवळ गेलं आणि फोन आला, तसंच वाफ्यात आलं. ते पाणी कुठे बाया तर बसेल. परत गेलं तर लाईट गेली, भरून दिले ना बायाचे पैसे त्याला. पागल झाली माणसं. 6,000 रुपयाचं रोप घेतलं कांद्याचं, 3,000च्या बाया घेतल्या रोजानं. बायाने रोप उपटून वाफ्यावर ठेवलं आणि ह्या नालायकाला मोटर चालू करायला लावलं. मोटर होती नदीला, ती खोक्याजवळ गेलं. शेजारची बाई काम नसताना आजपासून आपल्या घरात येता कामा नाही. स्ट्रिक्ट स्ट्रिक्ट. तिला आता गेलं गेलं सांगायचं, बाई मी कीर्तन ऐकून आले, तू तिकडे उलट, आपल्या घरात यायचं. ती जर म्हणली तुला साखर उष्णी लागत, डब्या सगट ने बाई, डबा सुद्धा तुला घे, पण आपल्या घरात तो यायचं नाही. आणि रिकामी माणसं घर बिघडवतात. तुमचं काय मत आहे? हा, अजिबात नाही. रिकाम्या माणसाच्या नादीस लागायचं. शेजारची बाई काम नसताना आजपासून आपल्या घरात येता कामा नाही. स्ट्रिक्ट स्ट्रिक्ट. तिला आता गेलं गेलं सांगायचं, बाई मी कीर्तन ऐकून आले, तू तिकडे उलट. सभा म्हणजे काय? जुन्यांनी नव्याला नाव ठेवणे, नव्याने जुन्याला नाव ठेवणे, आणि येड्याने 200 रुपये रोजानं ऐकणे. त्याच्यात काय मोक्ष आहे का, मुक्ती आहे का, साधना आहे का, त्याग आहे का, तपश्चर्या आहे? काहीच नाही. यांनी म्हणायचं त्यांना जमलं नाही, त्यांनी म्हणायचं यांना जमलं नाही, आपण म्हणायचं जमू नाही तर न जमू. चपटी 200 जुलाब बरोबर सभा. सभा म्हणजे काय? जुन्यांनी नव्याला नाव ठेवणे, नव्याने जुन्याला नाव ठेवणे, आणि येड्याने 200 रुपये रोजानं ऐकणे. त्याच्यात काय मोक्ष आहे. कोणाचंही लग्न असो, तुम्ही बोलवा अथवा नका बोलू, हे जाणार, पंक्तीला बसणार, भरपूर जेवणार, आडवा हात मारणार. मग श्रीखंड पुरी असेल, बासुंदी असेल, किती पोळ्या खाण्याच्या स्पर्धा लावतील. किती पुरणपोळ्या खाल्ल्या माहितीये तुम्हाला? सगळ्या पुरणपोळ्या फस्त करणार. तुम्हाला दुश्मन कधी तयार होतात? तुमची प्रगती झाली का दुश्मन होतात? जोपर्यंत तुम्ही गरीब आहात, जोपर्यंत तुमच्या कालवणाला तेल नाही, अंगाला चांगले कपडे नाही, तोपर्यंत ह्या जगाला तुमचं काहीच घेणं नाही. पण ज्या दिवशी देव तुमच्यावर कृपा करील आणि तुम्ही जेव्हा गाडी घेऊन गावातून फिराल, जेव्हा जे नालायक आपल्याला हसत होते ते नालायक म्हणतात त्याला माज आला. आपल्यावर संकट येईल ना महाराज, तेव्हा आपल्या बाजूने कोणी नाही. आपण गरीब होता ना, तेव्हा एक आपल्या मागे नव्हता. देवाची आपल्यावर कृपा झाली, थोडे आपले दिवस चांगले आले, तर तुमच्यावर जळणाऱ्यांची संख्या वाढली. जळणाऱ्यांची संख्या कधी वाढते? तुमचं चांगलं झालं का जळणाऱ्यांची संख्या वाढली. आणि जळणारे बाहेरचे कधीच नसतात. तुम्हाला दुश्मन कधी तयार. जरा सासू सासऱ्याचा आदर करायला शिका.
तू काय तिकडून 5, 7, 8 10-12 तांबे घेऊन आली म्हणजे जागीरदारी घेऊन नाही आली. आणि तुला सासू सासऱ्याचा बोलायचं काही राईट आहे नाही. तुझा सेपरेट खिलारी आहे, तू त्याचं सांभाळायचं. तुला दुसऱ्याला बोलायचं काय अधिकार आहे? ऐ ऐ जरा सासू सासऱ्याचा आदर करायला शिका. तू काय तिकडून 5, 7, 8 10-12 तांबे घेऊन आली म्हणजे जागीरदारी घेऊन नाही आली. आणि तुला सासू सासऱ्याचा बोलायचं काही राईट आहे नाही. तुझा सेपरेट खिलारी आहे, तू त्याचं सांभाळायचं. प्रत्येक माणूस टेन्शन मध्ये. शेतकरी म्हणतो पाणी नाही, नोकरीवाला म्हणतो परवडत नाही, महाराज म्हणतो एवढ्या पैशात जमत नाही, व्यापारी म्हणतो गिऱ्हाईक नाही, तरुण पोरं म्हणतो पाहुणे येत नाही, आले ते देत नाही, दिली ती राहत नाही, राहिली तिला पोर होत नाही. एक माणूस प्रत्येक 6,000 रुपयाचं रोप घेतलं कांद्याचं, 3,000च्या बाया घेतल्या रोजानं. बायाने रोप उपटून वाफ्यावर ठेवलं आणि ह्या नालायकाला मोटर चालू करायला लावलं. मोटर होती नदीला, ती खोक्याजवळ गेलं आणि फोन आला, तसंच वाफ्यात आलं. ते पाणी कुठे बाया तर बसेल. परत गेलं तर लाईट गेली, भरून दिले ना बायाचे पैसे त्याला. पागल झाली माणसं. 6,000 रुपयाचं रोप घेतलं कांद्याचं, 3,000च्या बाया घेतल्या रोजानं. बायाने रोप उपटून वाफ्यावर ठेवलं आणि ह्या नालायकाला मोटर चालू करायला लावलं. मोटर होती नदीला, ती खोक्याजवळ गेलं आणि फोन आला, तसंच वाफ्यात आलं. आपल्या भारतातल्या बायकांचे काही फेमस वाक्य. भातात पाणी जास्त झाल्यास, तांदूळ नवीन होता, चपात्या कडक झाल्यास, मेल्याने दळूनच जाड दिलं होतं, चहा गोड झाल्यास, साखर जाड होती, लग्नाला किंवा फंक्शनला जाताना, मला साड्याच नाहीयेत, घरी लवकर आल्यास, आज घरी लवकर कशा आलेत, घरी उशिरा आल्यावर, उशीर कस काय झाला घरी यायला, जेवणाचे कौतुक केल्यास, मी रोजच चांगलं करते, जेवणाचे कौतुक न केल्यास, मेलेला तर माझं काही कौतुकच नाही, एखादं काम केल्यास, एक काम धड जमत नाही तुम्हाला, एखादं काम न केल्यास. तुमच्या परीक्षा चालू असताना बाप पोराला रात्री उठून फटकून अभ्यासाला बसत होता. आज बाप कॉफी पुरवायला आहे. इतके विद्वान बाप तयार झाले. 12वीचा पेपर इंग्लिशचा आणि बाप गाईड देऊन गेला पोराला. मग इंग्लिशच न्यावा का नाही, त्याला हिंदीचं गाईड दिलं खिडकीतून. तो पोऱ्या बधीर झाला. मला लिहू काय. कॉफी सरकार बंद करू शकत नाही, कॉफी शिक्षक बंद करू शकत नाही, कॉफी 2च माणसं बंद करू शकतात, एक विद्यार्थी आणि 2 पालक. सरकार करू शकत नाही. पालकाला लाज वाटली पाहिजे आणि पोऱ्याला शरम वाटली पाहिजे. परीक्षा चालू असताना बाप पोराला रात्री उठून फटकून अभ्यासाला बसत होता. आज बाप कॉफी पुरवायला आहे. इतके विद्वान बाप तयार झाले. 12वीचा पेपर इंग्लिशचा आणि बाप गाईड देऊन गेला पोराला. मग इंग्लिशच न्यावा का नाही.